आणि आता दर्शन घेऊयात देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या माहूरच्या श्री रेणुका मातेचं. जागृत देवस्थान म्हणून रेणुका माता मंदिराची महती आहे. या रेणुका मातेला जगदंबा देवीच्या नावानेही ओळखलं जातं. विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता. श्री परशुरामांची आई म्हणूनही रेणुका मातेला ओळखलं जातं. यवतमाळच्या उमरखेड इथे कावड घेऊन जात असताना श्री परशुराम थांबले आणि म्हणून माहूरपासून 42 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरखेड इथे जगदंबा देवीचं मंदिर निर्माण झालं. उमरखेडपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळावा इथे देखील रेणुका मातेचं मंदिर आहे आणि हे मंदिर देवीचं मूळ स्थान म्हणूनही ओळखलं जातं. फार पूर्वी इथे रेणुका मातेचा तांदळा स्थापन करून पूजा करण्यास सुरुवात केली. माहूर दर्शनास गेल्यावर मोवाळे तलावात डुबकी मारून तलावातले दगड वर आणतात आणि त्याला शेंदूर विलेपण, डोळे, मुकुट आदीचं अर्चन करून रेणुकेची स्थापना केली जाते. याच मूर्ती स्वरूपास तांदळा असं म्हणतात. उमरखेडच्या टेकडीवरील माथ्यावर असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात 2.5 फूट व्यास असलेल्या देवीचा गोल मुखवटा आहे. देवीची अशीच तांदळा स्वरूपातील मंदिरं देशभर आहेत. बरेच जणांना इथं अनुभव आलेले आहेत. देवी पावली असे आम्ही 200-250 वर्षापासून आमच्या घराण्यामध्ये पारंपरिक पूजाचे हक्क निमवतो आणि पूजा करतो. आणि या चिन्मय मूर्तीचे माहूरगड आणि मुळाव्याची माहूरची देवी मुळाची हे तिघे भाऊ बहिणी आहेत. 1975 पासून जीर्णोद्धार समिती ही मंदिराची देखरेख करत आहे. या मंदिरात दर मंगळवारी व शुक्रवारी प्रचंड गर्दी असते. नवरात्रीचा महोत्सव अतिशय मंगलमय वातावरणात सुंदररित्या साजरा होतो. त्यासाठी भक्तांची रीघ इथे लागलेली असते. तर अशा या पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या मंदिराचं जीर्णोद्धार कार्य चिन्मय मूर्ती मठाचे 4थे मठाधिपती शिवरामानंद महाराज यांनी पूर्ण करून देवीची पुनर्स्थापना केली. घनदाट वृक्ष असलेल्या या मंदिरात पूर्वी भक्तांना पोहोचणं अडचणीचं होतं. 1942 साली जगदंबा देवीवर श्रद्धा असलेल्या रामेश्वर परदेशी सुतार यांनी देवीच्या मंदिराचं बांधकाम करून परिसर सुशोभित केला. लक्कडदास महाराज या देवी भक्ताने टेकडी चढून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांचं बांधकाम केलं. एकूण 135 पायऱ्या चढल्यानंतर भक्तांना देवीचं दर्शन होतं. तत्पूर्वी टेकडीच्या मध्यात काळ्या पाषाणातील आई तुळजाभवानीची विलोभनीय अशी सुंदर मूर्ती मंदिरात स्थापित आहे. भक्त इथेही नतमस्तक होतात. दोन्ही मंदिरात नित्य रोज पहाटे व सायंकाळी आरती होते. चैत्र व अश्विन नवरात्रीला मंदिरात उत्सव साजरा केला जातो. मंदिर उंच टेकडीवर असल्यानं आणि गर्द हिरवळीतून रस्ता आणि पायऱ्या जात असल्यानं हे सौंदर्य डोळ्यात टिपण्यासाठीही पर्यटकांची नेहमीच मंदिरात वर्दळ असते. 200 वर्षापासून हा मंदिराची स्थापना मठाचे गुरु यांनी केलेली आहे. सर्वप्रथम आपण मंदिरात येताना खाली तुळजाभवानीचं मंदिर लागते. तिथलं दर्शन झाल्यानंतर भाविक भक्त 135 पायऱ्या चढून वरी आई जगदंबेचं दर्शन घेण्यास येतात. आणि फार लोकांची या मंदिराबद्दल, या देवीबद्दल आस्था असून फार इतिहास आहे या मंदिराचा. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या अशा या परिसराला शासनानं पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिलाय. जगदंबा देवीच्या जाज्वल्य रूपाच्या दर्शनासाठी इथे भक्तांची नेहमीच मांदियाळी पाहायला मिळते. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.